नमस्कार. SQL लर्निंग सिरीजच्या डे 3मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण SQLमध्ये सिलेक्ट एव्हरीथिंग आणि स्पेसिफिक कॉलम कसे सिलेक्ट करायचे हे शिकलो. पण रिअल वर्ल्डमध्ये एक प्रॉब्लेम येतो. टेबलमध्ये हजारो रेकॉर्ड्स असतात आणि आपल्याला सगळा डेटा नको असतो. आपल्याला फक्त हवा असतो तेवढाच डेटा पाहिजे असतो. आणि ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे वेअर क्लॉज. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेममध्ये समजा आपल्याला एम्प्लॉय टेबलमध्ये 10,000पेक्षा जास्त रेकॉर्ड्स आहेत. त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि प्रत्येकाची सॅलरी वेगळी आहे. आता आपल्याला सगळा डेटा नको आहे. आपल्याला स्पेसिफिक डेटा हवा आहे, जसं की एखादा पर्टिक्युलर डिपार्टमेंटमधला डेटा आणि स्पेसिफिक सॅलरी रेंजमधले एम्प्लॉय. इथेच फिल्टरिंगची गरज पडते. सो व्हॉट इज वेअर क्लॉज? वेअर क्लॉज वापरून आपण कंडिशन लावून डेटा फिल्टर करू शकतो. म्हणजेच SQLला आपण सांगतो कोणता डेटा घ्यायचा आहे आणि कोणता डेटा इग्नोर करायचा आहे. सिम्पल शब्दात सांगायचं तर वेअर म्हणजे फक्त हा डेटा दाखव. तर आपण बेसिक वेअरचा सिंटॅक्स बघूयात. आता वेअर क्लॉजचा बेसिक सिंटॅक्स पाहूयात. आपण लिहितो सिलेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम एम्प्लॉय वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 30,000. याचा अर्थ असा होतो एम्प्लॉई टेबलमधून फक्त त्या एम्प्लॉईचा डेटा येईल ज्यांची सॅलरी 30,000पेक्षा जास्त आहे. बाकी सगळं ऑटोमॅटिकली फिल्टर होईल. तर अंडरस्टँडिंग कंडिशन, लाईक इथे SQL काय करतं ते समजून घेऊयात. SQL प्रत्येक रोज चेक करतं. जर सॅलरी 30,000पेक्षा जास्त असेल तर तो रेकॉर्ड सिलेक्ट करतं आणि जर सॅलरी 30,000पेक्षा कमी असेल तर ते रेकॉर्ड इग्नोर करतं. हाच लॉजिक रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये खूप यूज होतो. वेअर क्लॉज विथ स्पेसिफिक कॉलम. आता वेअर क्लॉज स्पेसिफिक कॉलमसोबत कसं यूज करायचं हे पाहणार आहोत. तर समजा आपल्याला फुल डेटा नको आहे. आपल्याला फक्त एम्प्लॉईचं नाव आणि सॅलरी पाहायची. म्हणून आपण लिहितो सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई वेअर डिपार्टमेंट इज इक्वल टू IT. यामुळे आउटपुटमध्ये फक्त IT डिपार्टमेंटमधले एम्प्लॉईज आणि तेही फक्त नाव आणि सॅलरी दिसणार. तर वाय वेअर इज इम्पॉर्टंट? वेअर का इम्पॉर्टंट आहे ते बघणार आहोत. वेअर क्लॉज खूप इम्पॉर्टंट आहे कारण तो नेसेसरी डेटा देतो, अननेसेसरी डेटा अवॉइड करतो, क्वेरीज फास्टर बनवतो आणि रिअल वर्ल्ड बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करतो. खरं सांगायचं तर वेअर क्लॉज शिवाय SQL इनकम्प्लीट आहे. सो आज आपण वेअर क्लॉज काय आहे आणि डेटा फिल्टर कसा करायचा ते शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल कंडिशन कशा लावायच्या ते पाहणार आहोत, जसं अँड आणि ऑर ऑपरेशन. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि SQL लर्निंग सिरीजसाठी चॅनलला फॉलो करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.